नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 16 डिसेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. सगळ्यांसाठी प्रेम हाच पर्याय आहे याची तुम्हाला आज जाणीव होईल. शारीरिक सुदृढतेसाठी, विशेषतः मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. अथवा तुम्ही बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनवू शकता. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका, कारण बऱ्याच वेळा तुम्ही मन मारून आपला किमती वेळ बर्बाद करता. आजही तुम्ही असे काही करू शकता. आयुष्य तुम्हाला अनेक आश्चर्याचे धक्के देत असते, पण आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची एक अचंबित करणारी बाजू पाहणार आहात. उपाय: नोकरी आणि बिझनेसमध्ये उन्नती करण्यासाठी गुलाबी काचेची बाटली पाण्याने भरून सूर्याच्या किरणामध्ये ठेवा. मग त्या पाण्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये मिळवून अंघोळ करा. वृषभ राशी, कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाला शीघ्रकोपी बनवतील. प्रेमीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु कुठल्या गरजेच्या कामामुळे तुम्ही त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाही. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल. जीवन आनंदाने जगण्यासाठी आपल्या अपेक्षा, आकांक्षा तपासून पहा. योग साधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. आपल्या जीवनसाथी सोबत धन संबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो. तथापि आपल्या शांत स्वभावाने तुम्ही सर्व काही ठीक कराल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. उपाय: कुटुंबात आनंद वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडावर भगवे झेंडे लावा आणि झाडाला एक पातळ पिवळा धागा बांधा. मिथुन राशी, नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. घरात आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. वेळेला पैसा इतपतच असणारे महत्त्व तुम्ही जाणत असाल तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. कुठल्या पार्कमध्ये फिरताना आज तुमची भेट कोणी अशा व्यक्तीसोबत होऊ शकते ज्यासोबत तुमचे मतभेद होते. उपाय: नेत्रहीन व्यक्तींची मदत केल्याने
आणि त्यांची सेवा केल्याने प्रेम जीवन सुरळीत चालेल. कर्क राशी, आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालवण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. सगळ्यांसाठी प्रेम हाच पर्याय आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य मिळेल. आज वातावरण इतके उत्तम असेल की तुम्हाला झोपेतून उठायची इच्छा होणार नाही आणि तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला किमतीचा वेळ वाया घालवला. तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या, उल्हासित करणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. उपाय: कौटुंबिक जीवन आनंदित करण्यासाठी भगवान गणेश किंवा भगवान विष्णू मंदिरात कांस्य दिवा दान करा. सिंह राशी, आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. आज घरात कुठल्या कामामुळे तुमचा महत्त्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल. तुमच्या सर्व अडचणी, समस्यावर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहेत त्यांना आज धनहानी होण्याची शक्यता आहे. म्हणून आज विचारपूर्वक निर्णय घ्या. स्वतःला घरगुती कामात गुंतवून घ्या. त्याच वेळी उत्साह येण्यासाठी आणि कामाचा वेग टिकवून राहण्यासाठी मनाला रिझविणाऱ्या गोष्टीवर थोडा वेळ खर्च करा. उपाय: काळे आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनचे शूज घालून मजबूत आर्थिक जीवन ठेवा. कन्या राशी, काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस राहा आणि निर्भयपणे वावरा. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने देखील प्रत्यक्षात येतील. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आजचा दिवस अत्यंत महान आहे कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. उपाय: रात्री दूध, पाणी आणि साखरेला डोक्याजवळ ठेवून सकाळी कुठल्याही वृक्षामध्ये टाकल्याने नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. तूळ राशी, तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाऱ्यांकडून टीका होईल. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता
आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमचे असणे हे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे हे आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करेल. आजच्या दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा. ते नक्कीच तुमचे कौतुक करतील. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल. उपाय: चंद्राला अर्घ्य देणे नोकरी आणि बिझनेससाठी फायदेशीर राहील. वृश्चिक राशी. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता, पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. केवळ कल्पना विश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळेची भांडी भगवान विष्णू किंवा दुर्गा देवीच्या मंदिरात दान करा. धनु राशी. कामाच्या ताणतणावाचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळीसाठी वेळ देता येणार नाही. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालविणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची ऊब जाणवेल. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौज मजा विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. तसे तर आपला पैसा दुसऱ्याला देणे कुणालाही आवडत नाही, परंतु तुम्ही कुणी गरजूला पैसे देऊन आनंदाचा अनुभव कराल. मित्रमैत्रिणी बरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजना देखील तयार कराल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. उपाय: भगवान गणेश मंदिरात दर्शन करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या करिअरमधील अडथळे दूर होतील आणि बुद्धीची क्षमताही वाढेल. मकर राशी. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करता तर आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकता.
घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावूकही होऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत वेळ व्यतीत करायला भरपूर रिकामा वेळ मिळेल. कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संत माणसाला भेटून तुम्हाला मनशांती मिळेल. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. उपाय: आपल्या प्रेमीला स्टीलने बनवलेल्या वस्तू भेट द्या आणि आपल्या प्रेमसंबंधांना मजबूत ठेवा. कुंभ राशी, तुम्ही तुमचे काम चोख केले आहे आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल, परंतु या कामात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुमचे गरजेचे कामही सुटून जाईल. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. आज तुम्हाला कोणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. आपल्या महत्त्वाकांक्षा ज्येष्ठांना सांगा. ते तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतील. उपाय: गाईला उकडलेले बटाटे हळदीची पावडर टाकून खाऊ घाला आणि प्रेम जीवन चांगले ठेवा. मीन राशी, या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. व्यावसायिक उद्दिष्टे गाठण्यासाठी आपली ऊर्जा योग्य प्रकारे वळवण्यात अत्यंत योग्य काळ आहे. वेळ भरभर निघून जाते, म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. तुम्ही आज असं काहीतरी करणार आहात ज्याने तुमचा जोडीदार खूप एक्साइट होणार आहे. खास करून हृदयरोगांच्या रुग्णांनी कॉफी प्राशन करणे सोडावे. उपाय: 7 प्रकारचे धान्य पक्ष्यांना खाऊ घाला आणि उत्तम आरोग्य ठेवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.